नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं नितीन स्टडी पॉईंट यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल यावर प्रश्न पाहणार आहोत, जे काही आताच्या सर्व परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत। काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। मित्रांनो, या टॉपिकवर वारंवार परीक्षेला प्रश्न विचारले जातात, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, महाराष्ट्राचा भूगोल आज आपण पाहणार आहोत। चला, पहिला प्रश्न आपण घेऊया। महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली आहे। महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे मित्रांनो? 36 जिल्हे। 36वा जिल्हा कोणता आहे? पालघर। महाराष्ट्रात एकूण तालुके 358 आहेत। महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग किती आहेत मित्रांनो? 6 आहेत। महाराष्ट्रात विधानसभा जागा किती आहेत? 288 आहेत। लक्षात ठेवा मित्रांनो, हा प्रश्न वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे। महाराष्ट्रात विधान परिषद जागा किती आहेत मित्रांनो? 78 आहेत। महाराष्ट्रात लोकसभा जागा किती आहेत मित्रांनो? 48 आहेत। लक्षात ठेवा। महाराष्ट्रात राज्यसभा जागा 19 आहेत। महाराष्ट्रात कृषी विद्यापीठ किती आहेत मित्रांनो? 4 आहेत। लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न विचारला गेलेला आहे। महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी कोणती मित्रांनो? गंगा। लक्षात ठेवा। त्याचा उगम कुठे झाला मित्रांनो? त्र्यंबक, जिल्हा नाशिक, आणि त्याची गोदावरीची लांबी किती मित्रांनो? 1465 किलोमीटर आहे। महाराष्ट्रात पंचायत राज सुरुवात कधी झाली मित्रांनो? 1 मे 1962 रोजी झालेली आहे। लक्षात ठेवा, 1 मे 1962 रोजी। महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती मित्रांनो? 3,07,700 चौरस किमी मित्रांनो। लक्षात ठेवा। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते मित्रांनो? यशवंतराव चव्हाण होते। आणि महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश होते। आता आपण बघूया महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाणे। तर बघा मित्रांनो, आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? सिंधुदुर्ग। खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? पुणे जिल्ह्यात। चिखलदरा गाविलगड हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? अमरावती। जव्हार हे पालघर जिल्ह्यात आहे मित्रांनो। तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यात आहे मित्रांनो। पन्हाळा हे कोल्हापूर जिल्ह्यात आहे मित्रांनो। पाचगणी हे सातारा जिल्ह्यात आहे मित्रांनो। भीमाशंकर थंड हवेचे ठिकाण हे पुणे जिल्ह्यात आहे मित्रांनो। महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यात आहे मित्रांनो। माथेरान रायगड जिल्ह्यात आहे मित्रांनो। मोखाडा ठाणे जिल्ह्यात आहे मित्रांनो। म्हैसमाळ हे छत्रपती संभाजीनगर हे जिल्ह्यात आहे मित्रांनो। हा प्रश्न विचारला गेला मित्रांनो वारंवार परीक्षेमध्ये। लक्षात ठेवा, नोट डाऊन करून ठेवा। रामटेक नागपूर जिल्ह्यात आहे मित्रांनो। लोणावळा पुणे जिल्ह्यात आहे मित्रांनो। सूर्यमाळ ठाणे जिल्ह्यात आहे मित्रांनो। व्यवस्थितपणे नोट डाऊन करून ठेवा मित्रांनो, हा प्रश्न याच्यावर प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे। आता बघूया आपण महाराष्ट्रातील प्रमुख नद्या त्यावरील धरणे। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यावरील धरणे। या परीक्षेत प्रश्न विचारले गेलेला आहे। आता बघूया आपण। भंडारा धरण हे प्रवरा नदीवर आहे, अहिल्यानगर जिल्ह्यात आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो। जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर आहे, हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे। लक्षात ठेवा। मोडक सागर धरण हे वैतरणा नदीवर आहे, हे ठाणे जिल्ह्यात आहे मित्रांनो। तोतलाडोह हे धरण पेंच नदीवर आहे मित्रांनो, नागपूर जिल्ह्यामध्ये आहे। राधानगरी धरण हे भोगावती नदीवर आहे, हे कोल्हापूर जिल्ह्यात आहे मित्रांनो। गंगापूर धरण हे गोदावरी नदीवर आहे, ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो। बिंदुसरा धरण हे बिंदुसरा नदीवर आहे, हे बीड जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो। पानशेत हे धरण हे आंबीला मोडा मोठा असं म्हटले जाते, तर पुणे जिल्ह्यात आहे मित्रांनो। लक्षात ठेवा। आता आपण बघूया महाराष्ट्रातील घाट। तर थळघाटला कसा घाट म्हटलं जातं मित्रांनो? थळघाट हा मुंबई नाशिक महामार्गावर आहे मित्रांनो। माळशे घाट हा ठाणे अहमदनगर महामार्गावर आहे मित्रांनो। बोरघाटलाच खंडाळा घाट म्हटलं जातो। बोरघाट हा मुंबई पुणे महानगरावर आहे। वरंधा घाट हा बोर महाड या महामार्गावर आहे।
खंबटकी घाट हा पुणे सातारा महामार्गावर आहे. पसरणी घाट हा वाई महाबळेश्वर महामार्गावर आहे. कुंभार्ली घाट हा कराड चिपळूण महामार्गावर आहे. आंबा घाट हा कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर आहे. बोंडा घाट हा कोल्हापूर पणजी महामार्गावर आहे. हनुमंते घाट हा कोल्हापूर कुडाळ हा महामार्गावर आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, परीक्षेला यावर वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत. नोट डाऊन करून ठेवा. आंबोली घाट हा बेळगाव सावंतवाडी महामार्गावर आहे. चला नेक्स्ट. आता आपण बघूया मित्रांनो महत्वाची क्रांती. हरित क्रांती कशी संबंधित आहे मित्रांनो? अन्नधान्य उत्पन्न वाढ यासाठी संबंधित आहे. धवल क्रांती दूध उत्पादन वाढसाठी संबंधित आहे. नील क्रांती मत्स्य उत्पादन वाढ यासाठी संबंधित आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, ही नील क्रांती परीक्षेत वारंवार परीक्षेला विचारले गेलेले आहे. जास्त करून महाराष्ट्र पोलीस भरती वारंवार विचारले जाते. गुलाबी क्रांती झिंगे कोळंबी उत्पन्न वाढसाठी संबंधित आहे. रजत क्रांती अंडी उत्पन्न वाढसाठी महत्त्वाचे आहे. पीत क्रांती तेलबिया उत्पादन वाढसाठी प्रसिद्ध आहे. करड क्रांती खत उत्पादन वाढसाठी प्रसिद्ध आहे. सोनेरी क्रांती ताग उत्पादन वाढसाठी प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, परीक्षेला वारंवार विचारला गेलेला प्रश्न आहे. लक्षात ठेवा. कृष्ण क्रांती खनिज तेल उत्पादन वाढसाठी संबंधित आहे. लाल क्रांती मेंढीपालन टोमॅटो उत्पादन वाढसाठी संबंधित आहे. सेंद्रिय तंतू क्रांती कापूस उत्पादन वाढसाठी प्रसिद्ध आहे. अमृत क्रांती नदी जोड प्रकल्प गोल क्रांती बटाटा उत्पादन वाढसाठी प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. चला बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. हरिश्चंद्र बाळाघाट डोंगर रांगामुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहे? गोदावरी व भीमा. लक्षात ठेवा. हरिश्चंद्र रांगा प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यात पसरल्या आहेत. बाळाघाट डोंगर रांगा अहमदनगर, परभणी, बीड, नांदेड या जिल्ह्यामध्ये विस्तार आहे. बाळाघाट डोंगर रांगा कोणत्या 4 जिल्ह्यांमध्ये विस्तारल्या गेल्या आहे मित्रांनो? अहमदनगर, परभणी, बीड, नांदेड या जिल्ह्यामध्ये विस्तारल्या गेलेल्या आहेत. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. भीमा व कृष्णा नद्यांची खोरी कोणत्या डोंगर रांगामुळे अलग झालेली आहे? भीमा व कृष्णा या नद्यांची खोरी महादेव डोंगर रांगा यामुळे अलग झालेली आहे. लक्षात ठेवा. या रांगांचा विस्तार प्रामुख्याने सातारा व सांगली जिल्ह्यात आढळतो. विस्तार कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळलेला आहे मित्रांनो? सातारा व सांगली जिल्ह्यामध्ये आढळतो. नंदुरबार जिल्हा सातपुडा डोंगर रांगा या नावाने ओळखला जातो. तोरणमाळ पठार या नावाने ओळखला जातो. सातपुडा पर्वतामुळे नर्मदा व तापी नद्यांची खोरी अलग झालेली आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. नोट डाऊन करून ठेवा. परीक्षेला वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे. महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखरे कोणती आहे मित्रांनो? अस्तंबा. त्याची उंची किती आहे? 1325 मीटर. हे कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? नंदुरबार जिल्ह्यात आहे. लक्षात ठेवा. देशातील कोळशांची पहिली खाण कोणती आहे? राणीगंज. हे कोणत्या ठिकाणी? पश्चिम बंगालमध्ये मित्रांनो. कोणत्या ठिकाणी? पश्चिम बंगालमध्ये. महाराष्ट्रातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झालेले आहे? लोणार सरोवर. महाराष्ट्रात हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे लोणार सरोवर. लक्षात ठेवा मित्रांनो. नोट डाऊन करून ठेवा. परीक्षेला वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोकणातील नद्या कोणत्या समुद्रात जाऊन मिळतात? अरबी समुद्रात. लक्षात ठेवा. कोकणातील नद्या अरबी समुद्रात जाऊन मिळतात. सुरत हे शहर कोणत्या नदी काठावर बसले आहे? तापी नदी काठावर. लक्षात ठेवा. कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते? गोदावरी. गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. गोदावरी नदीचा उगम कुठे आहे मित्रांनो? त्र्यंबक नाशिक जिल्ह्यामध्ये. त्याची लांबी 1465 किलोमीटर आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. राजस्थान व मध्य प्रदेशातून वाहणारी सर्वात मोठी नदी कोणती आहे? चंबळ नदी मित्रांनो. लक्षात ठेवा.
राजस्थान, मध्य प्रदेशातून वाहणारी सर्वात मोठी नदी कोणती आहे? चंबळ. बांगलादेशात ब्रह्मपुत्रा नदी कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? जमुना. कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे मित्रांनो? जमुना. अयोध्या शहर कोणत्या नदी काठावर बसले आहे? शरयू. लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, चंबळ नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? यमुना नदीची. लक्षात, चंबळ नदी कोणती नदीची उपनदी आहे मित्रांनो? यमुना नदी. सिंधू पाणी वाटप करार 1960 नुसार भारत पाकिस्तान यांच्यातील कोणत्या नद्यांचा पाणी वापरात भारताचा पूर्ण अधिकार आहे? 3 नदींचा आहे मित्रांनो, रावी, बियास, सतलज. लक्षात ठेवा मित्रांनो. भारतातील दुसरे व पठारावरील प्रथम क्रमांकाचे खोरे कोणते आहे मित्रांनो? गोदावरी नदीचे खोरे मित्रांनो. त्याचे क्षेत्रफळ किती आहे? 3,12,812. गोदावरी नदीचे खोरे. लक्षात ठेवा. दुसरे पठार आहे गोदावरी नदीचे. नेक्स्ट क्वेश्चन, गंगा नदी किती राज्यातून वाहते? 5 राज्यातून. लक्षात ठेवा. कोणकोणते? उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल या 5 राज्यातून गंगा नदी ही वाहते. लक्षात ठेवा. जोग धबधबा कोणत्या नदीवर आहे? शरावती नदीवर आहे. लक्षात ठेवा. जोग धबधबा कोणत्या नदीवर आहे? शरावती नदीवर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? उलर सरोवर मित्रांनो, जम्मू काश्मीरमध्ये. लक्षात ठेवा. जम्मू काश्मीरमध्ये. भारतातील जमिनीवरून सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? सांबळ सरोवर मित्रांनो. हे कोणत्या जिल्ह्यात आहे? जयपूर. कोणत्या राज्यात आहे? राजस्थान. लक्षात ठेवा मित्रांनो. कर्नाटकमध्ये कावेरी नदीमुळे कोणता प्रसिद्ध धबधबा तयार झाला आहे? शिवसमुद्र. हा प्रश्न वारंवार महाराष्ट्र पोलीस भरतीला विचारला गेलेला आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. 2024 मध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीला विचारला गेलेला प्रश्न आहे. लक्षात ठेवा. नोट डाऊन करून ठेवा व्यवस्थितपणे. चला मग नेक्स्ट, बिहारी दुःख अश्रू असे कोणत्या नदीत म्हटले जाते? कोसी नदी. लक्षात ठेवा मित्रांनो. अलकानंदा नदी व भगीरथ नदी या 2 नद्या कोणत्या ठिकाणी एकत्र येतात? देवप्रयाग. लक्षात ठेवा मित्रांनो. कोणत्या नदी 2 ठिकाणी एकत्र येतात? देवप्रयागला. आसामचे दुःख अश्रू असे कोणत्या नदीस म्हटले जाते? ब्रह्मपुत्रा नदीस म्हटले जाते. लक्षात ठेवा मित्रांनो. नोट डाऊन करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्यातील एकूण किती जिल्हे आहेत मित्रांनो? 36 जिल्हे आहेत. 36वा जिल्हा कोणता आहे मित्रांनो? पालघर आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. महाराष्ट्राची प्रशासकीय देशाची आर्थिक राजधानी असलेले शहर कोणते मित्रांनो? मुंबई आहे. आर्थिक राजधानी शहर कोणते मित्रांनो? मुंबई आहे. महाराष्ट्राची राज्याची उपराजधानी कोणती आहे? नागपूर आहे. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती आहे? नागपूर आहे मित्रांनो. व्यवस्थितपणे नोट डाऊन करून ठेवा. चला नेक्स्ट, दख्खन पठारावर कापसाची काळी कसदार मुद्रा आढळते, तिला काय म्हणतात? रेगूर. महाराष्ट्र राज्यातील सर्वात शिखर कोणते आहे? कळसुबाई आहे. 1646 मीटर आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. हा प्रश्न पोलीस भरतीला वारंवार विचारला गेलेला प्रश्न आहे. महाराष्ट्रातील सर्वात शिखर कोणते आहे? कळसुबाई आहे. 1646 मीटर त्याची उंची आहे. हे कोणत्या डोंगर रांगांवर? सह्याद्री. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? अहमदनगर आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? अहमदनगर आहे. नेक्स्ट, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? आसाम. लक्षात ठेवा मित्रांनो. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? आसाम. राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? भोगावती. लक्षात ठेवा मित्रांनो.
हरित सेना कशाशी संबंधित आहे? वनीकरण. लक्षात ठेवा मित्रांनो, परीक्षेला वारंवार प्रश्न विचारले जातात. नेक्स्ट, मराठवाड्यातील कोणत्या शहरास दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते? पैठणी. लक्षात ठेवा मित्रांनो, दक्षिणेतील काशी कोणाला म्हटले जाते? पैठणी. माहीमची खाडी कोणत्या नदीवर आहे? मिठी नदीवर आहे. लक्षात ठेवा. महाराष्ट्रात हातमाग मंडळाची स्थापना कधी झाली? 1971 ला झाली मित्रांनो. लक्षात ठेवा. बल्लाळगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पालघर जिल्ह्यात आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. 1 मे 1981 रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला आहे? कोणता नवीन जिल्हा तयार झाला मित्रांनो? सिंधुदुर्ग. 1 मे 1981 रोजी. कोल्हापूर ते कुराड महामार्गावर कोणता घाट लागतो? हनुमंते घाट याला. लक्षात ठेवा मित्रांनो, कोणता घाट लागतो? हनुमंते घाट. चला नेक्स्ट, महाराष्ट्रातील सर्वात मोठं औष्णिक विद्युत प्रकल्प कोणता आहे? चंद्रपूर आहे मित्रांनो. चंद्रपूर वैष्णव विद्युत प्रकल्प आहे मित्रांनो. गोंदिया जिल्ह्यात पूर्वेस कोणते राज्य आहे? छत्तीसगड मित्रांनो. गोंदिया जिल्ह्यात कोणते राज्य मित्रांनो? छत्तीसगड आहे. लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे जिल्ह्यात आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, हा प्रश्न विचारला गेला वारंवार. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा. लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे जिल्ह्यात आहे. लक्षात ठेवा. कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर जिल्ह्यात आहे. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, कोकणची गांधी म्हणून कोणास ओळखले जाते? आप्पासाहेब पटवर्धन. लक्षात ठेवा. अहमदनगर जिल्ह्यातील काळविंटासाठी प्रसिद्ध असलेले देऊळगाव रेहुकुळी येथील अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे? कर्जत. लक्षात ठेवा मित्रांनो, कर्जत तालुक्यात आहे. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे? नाशिक. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुठे आहे मित्रांनो? नाशिक मध्ये. मराठी चित्रपट सुशिक्षित जनक दादासाहेब फाळके यांचे कर्मभूमी कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक. नाशिक जिल्ह्यामध्ये मित्रांनो. लक्षात ठेवा. भारतातील पहिली सरकारी साखर कारखाना कोठे आहे मित्रांनो? प्रहारनगर आहे. प्रहारनगर या ठिकाणी आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, प्रवरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? गोदावरी. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रवरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? गोदावरी. रेहुकुरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. लक्षात ठेवा, रेहुकुरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? अहमदनगर. राज्यात सर्वाधिक आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार. आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? नंदुरबार जिल्ह्यात आहे. लक्षात ठेवा, परीक्षेला वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे. व्यवस्थित नोटपणे नोट डाऊन करून ठेवा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करा. चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट क्वेश्चन, नाशिक जिल्ह्यातील कोणते गाव सूतगिरणीसाठी प्रसिद्ध आहे? मालेगाव. नाशिक जिल्ह्यामध्ये कोणतं गाव सूतगिरणीसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो? मालेगाव. नांदुर मधेश्वर पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदुरी मधेश्वर पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो? नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. भंडारदरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. लक्षात ठेवा मित्रांनो. राळेगण सिद्धी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये मित्रांनो. राळेगण सिद्धी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अहमदनगर. खंबाटी घाट कोणत्या महामार्गावर आहे? पुणे सातारा. लक्षात ठेवा मित्रांनो, खंबाटी घाट कोणत्या महामार्गावर आहे? पुणे सातारा. पुणे बारामती महामार्ग कोणता घाट आहे? दिवा घाट आहे. लक्षात ठेवा मित्रांनो.
राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? कोल्हापूर जिल्ह्यात आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खपुली हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रायगड जिल्ह्यामध्ये मित्रांनो. कोणत्या जिल्ह्यामध्ये? खपुली, रायगड जिल्ह्यामध्ये. मराठवाडा सिंचन विकास महामंडळाचे मुख्यालय कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरला पहिले औरंगाबाद असे नाव होते. लक्षात ठेवा मित्रांनो.